पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. सतीश यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे या हत्याकांडातील मुख्य आरोपी अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध होते. हे समजल्यानंतर सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी वाघ यांना मारहाण केली जात होती. तसेच घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्याकडे हवेत यासाठी मोहिनीचा आग्रह होता. त्याबरोबर सतीश हा मोहिनी आणि अक्षय यांच्या संबंधात अडथळा ठरत होता. मागील 6 महिन्यांपासून मोहिनी ही सतीश वाघ यांना संपवण्यासाठी प्लॅन करत होती. आपल्या परिचयातील एका व्यक्तीला सतीशला संपवण्यासाठी विचारणा देखील केली होती. अखेर अक्षय आणि मोहिनीनं प्लॅन करून सतीश वाघ यांना संपवलं. 5 लाखांची सुपारी अक्षयनं मारेकऱ्यांना दिली. सतीश वाघ यांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम असा आहे. 9 डिसेंबर 2024 सकाळी 6:30 वाजता सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले. त्यावेळी त्यांचं अपहरण करण्यात आलं. सकाळी 7 वाजता एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना पाहून वाघ यांच्या कुटुंबाला कळवलं. सकाळी 8:30 वाजता हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली. सकाळी 9 वाजता गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी पाचारण करण्यात आलं. दुपारी 12 वाजता सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी तपास. सायंकाळी 6 वाजता शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. रात्री 8 वाजता फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. या दरम्यान सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर वाघ यांच्या अंगावर 72 चाकूचे वार केले. मारेकरी एवढ्यावर थांबले नाहीत तर सतीश वाघ यांचं गुप्तांग देखील कापलं. 11 डिसेंबर 2024 संशयितांची चौकशी. पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. 24 डिसेंबर 2024 मुख्य आरोपी अटक. सतीश वाघ यांच्याकडे 2001 ते 2016 दरम्यान राहत असलेला भाडेकरू अक्षय जवळकर याला धाराशिवमधून अटक करण्यात आली. 25 डिसेंबर 2024 उलट तपासणी दरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनं पतीच्या हत्येचं कटकारस्थान रचल्याचं समोर आलं. तपासात मोहिनी वाघ यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. अक्षय जवळकर याने देखील याची कबुली दिली आहे. पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज.